बातमी आहे राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवारी संदर्भात। राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर उमेदवार म्हणून जातील। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। यावेळी सुनील तटकरे काय म्हणाले पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील। काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या कोर ग्रुपने तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत। सर, चर्चा एकच नावाची होती की आणखी काही नाव आणि पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळालं असताना आम्ही जो म्हटलं तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते 100% त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत। ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडणुकीची झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काय पोटनिवडणूक लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल। त्याच्यासाठी जी संमती भारतीय जनता पक्षाची आणि आदरणीय शिंदे साहेबांची घ्यायची आहे ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। उद्या आम्ही दुपारी 12:30-1च्या आसपास त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से राज्यसभा के लिए हमने सांसद प्रफुल्ल पटेल जी का नाम हमने तय किया है। कल दोपहर को वो वहाँ पे उनका पर्चा भरेंगे। जो कुछ टेक्निकल उसके बारे में जो कुछ अड़चनियाँ हैं कोर ग्रुप ने उसके बारे में सारे तफसील में हमने सोचा है और वो सोचने के बाद हमने उनको उम्मीदवारी जाहिर की है। कल डिस्क्वालिफिकेशन का भी मामला है, कल फैसला आएगा उस बारे में कितने आप आश्वस्त लगते हैं कि आपके फैसला? देखिए कल का तो